हॅलो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कोणताही साप चावण्याच्या आधी तुम्हाला 5 संधी देतो वाचण्यासाठीच्या. तर त्या 5 संधी कोणत्या आहेत त्या लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं, जर का एखादा साप तुमच्या समोर येतोय आणि तुम्ही सापाच्या समोर येत आहेत, तर पहिल्या स्टेपला साप कधी प्रयत्न करतो की तू पळून जाईल. जर का त्याला ते पळायला जमलं नाही तर मग दुसऱ्या स्टेपला साप प्रयत्न करतो की कुठेतरी लपून बसतो, म्हणजे दुसऱ्या स्टेपला ते स्वतःला लपवतात. पण जर का आपल्याला आता ते लपलेले आहेत ही जागाच माहिती नसेल आणि आपण जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळेस साप प्रयत्न करतात तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी, म्हणजे एक विशिष्ट आवाज काढून तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि जर का हा आवाज ऐकण्यात आपण जर का चुकलो तर मग ते चौथा प्रयत्न करतात बाईटचा. आणि बाईट करताना पण ते तुम्हाला एक संधी आणखी देतात मित्रांनो की फॉल्स बाईट करतात, म्हणजे चावल्यानंतर पण विष टाकण्याचा प्रयत्न कमी करतात आणि याच्यामुळे त्रास खूप कमी होतो. आणि जर का ही चौथी स्टेप क्रॉस करून पण आपण सापाला खूप घाबरवलं असेल तर मग 5व्या स्टेपमध्ये नाईलाजाने त्याला विष टाकायला लागतंय. खूप महत्वाचा असतो विष त्यांना, पण तरी पण ते स्वतःच्या डिफेन्ससाठी तो वापर करतात. आणि जरी 5 स्टेप क्रॉस केल्या तरी पण मित्रांनो आपल्याकडे आणखी एक महत्वाचा वेळ असते, म्हणजे 3 तास तुमच्याकडे इलाजासाठी असतात. फक्त घाबरायचं नसतंय, शांत राहायचं असतंय. तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो की 5 स्टेप पैकी एक तरी स्टेप तुम्हाला एस्केप करायचंय. जर का एखादी जरी तुम्ही स्किप केली तर मग तुम्ही वाचू शकतायत. आणि जरी 5 स्टेप सगळ्या स्किप करता नाही आल्या तरी 6व्या स्टेपला स्किप न करता दवाखाना गाठा, काही होणार नाहीये. धन्यवाद.